पुणे मुंबई मिसिंग लिंकचं या दरडीमुळे मोठं नुकसान झालंय। पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या बोगद्याची स्लॅब कोसळलेली आहे आणि त्यामुळे 1 मेला सुरू झालेल्या या मिसिंग लिंकचं पहिल्याच पावसामध्ये मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय। दरडीचा मोठा भाग हा रस्त्यावर आलेला आहे। पाण्यासकट हा मोठा भाग रस्त्यावर आलाय आणि त्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिसिंग लिंकचंही मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे मिसिंग लिंक आता पूर्ववत कधी होणार हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, अवघ्या 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिसिंग लिंकचं पहिल्याच पावसामध्ये एवढं मोठं नुकसान झालंय। अगदी 1 मेला या मिसिंग लिंकचं लोकार्पण पार पडलेलं होतं आणि या मिसिंग लिंकमुळे मोठी वाहतूक कोंडी टळलेली होती। मात्र पहिला पाऊस आला आणि पहिल्या पावसामध्येच या ठिकाणी आपण बघतोय की किती मोठं नुकसान या मिसिंग लिंकचं झालेलं आहे। कारण रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर धो-धो पाऊस त्या ठिकाणी बरसला आणि आता हे आपण दृश्य जे आहेत या ठिकाणी पाहतोय। जो पुण्याहून मुंबईकडे जाणारा पहिला बोगदा मिसिंग लिंकचा संपला की जो पूल येतो त्याच्या तत्पूर्वीच त्या डोंगरावरून सगळं पाणी जे आहे ते अगदी धबधब्यासारखं खाली पाणी जे आहे ते वाहतंय आणि या पाण्याबरोबरच राडा रोडा सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली आलेला आहे। त्याच्यामुळं हा मार्ग जो आहे तो पूर्णतः बंद करण्याची वेळ महामार्ग पोलिसांवरती आलेली आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे। कारण या मार्गावरून प्रवास केला तर कुणाच्या तरी ना जीवावर बेतण्याची शक्यता आहे। त्यामुळं प्रशासनानं ही खबरदारी घेतलेली आहे आणि हा सगळा राडारोडा बाजूला करण्याचं काम आता युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू आहे। सुदैवाची बाब इतकीच आहे की पावसानं थोडीशी का होईना ओढ या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळं काम जे आहे ते तत्परतेनं करण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु हे काम कधी पूर्ण होईल याबाबतची शाश्वती अजूनही नाहीये। कारण थांबून थांबून का होईना पाऊस या ठिकाणी येतोय आणि पुन्हा एकदा पाणी मोठ्या प्रमाणात या मिसिंग लिंकवरती येताना पाहायला मिळतंय। त्याच्यामुळं वाहतूक जी आहे ती पूर्वपदावरती कधी होईल हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय। नाझीम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।